दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामपंचायतीतील सचिव यांनी ग्रामपंचायतच्या सामान्य फंडामधून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार ग्रामपंचायतचे उपसरपंच गौतम वाकपांजर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे 28 डिसेंबर 2023 रोजी केलेली आहे। यामध्ये ग्रामपंचायत सचिव यांनी गावातील नाल्यांच्या साफसफाईसाठी तब्बल 14,700 रुपये सामान्य फंडातून काढले असल्याची माहिती त्यांनी उपसरपंच व सदस्यांना दिली। तसेच शेत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 19,650 रुपयांची रक्कम ही सुद्धा काढण्यात आली असल्याची माहिती सचिवांनी मासिक सभेत दिलेली होती। परंतु शेत रस्त्याची दुरुस्ती न करता 19,650 रुपये ही रक्कम परस्पर सचिवांनी काढून घेतली असा गंभीर आरोप उपसरपंच गौतम वाकपांजर यांनी आपल्या लेखी तक्रारीत केलेला आहे। जेव्हा प्रोसिडिंग बुक पाहण्यासाठी उपसरपंच यांनी घेतले असता 28 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मासिक सभेत हा खर्च लिहिल्याचे आढळले। यांनी सचिव यांना संबंधित खर्चाबद्दल विचारणा केली असता सचिवांनी सांगितले की गावातील नाल्यांची साफसफाई व शेत रस्त्याची दुरुस्तीकरिता ही रक्कम काढण्यात आलेली आहे। परंतु गावातील कुठलीही नाल्यांची साफसफाई व शेत रस्त्याची दुरुस्ती ही न करता सचिव यांनी परस्पर रक्कम काढली असल्याचा आरोप उपसरपंच यांनी यावेळी केलेला आहे। परंतु उपसरपंच यांनी केलेल्या आरोपाला सचिवांनी प्रत्युत्तर देत संबंधित रक्कम हे गावातील नाल्यांची साफसफाई करिता व शेत रस्त्याच्या दुरुस्तीकरिता काढण्यात आलेली आहे। या संदर्भात मजूर सुद्धा लावण्यात आलेले होते व त्या मजुरांना त्यांची कामाची रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या कामासंदर्भात ग्रामपंचायतमध्ये वार्षिक सभेत ठराव सुद्धा घेण्यात आलेला होता व त्या ठरावावर उपसरपंच, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या सुद्धा आहेत व त्यानंतरच ती रक्कम काढून मजुरांना देण्यात आली। उपसरपंच यांनी जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत असे मत ग्रामपंचायतचे सचिव चारथड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेले आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।